नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिकचं नाव काय, आपला पार्ट ऑफ स्पीच. बरोबर, याच्या अगोदर आपण काही खूप सारे व्हिडिओ बघितलेले आहेत, तर तेच व्हिडिओ आपल्याला आता कंटिन्यू करायचे आहेत. कशामध्ये? पार्ट ऑफ स्पीचमध्ये. रूल ऑफ फॉर्मिंग द प्लुरल्स हा आपला टॉपिक चालू आहे. बरोबर, नाउन्समध्ये. आलं लक्षात? तर याच्या अगोदर आपण 3 रूल बघितलेले आहे. आजचा जो रूल आहे तो आहे चौथा, आणि चौथ्यामधला ए. आलं लक्षात? जसं की बघा, आता रूल नंबर जो चौथा आहे तर तो काय म्हणतो, ज्या नाउनच्या शेवटी काय असेल, ओ येत असेल. काय? ओ. ज्या नाउनच्या शेवटी ओ येत असेल आणि ओच्या अगोदर काय असेल, कॉन्सोनंट असेल. वॉवेल असेल का? नाही. काय असेल? कॉन्सोनंट असेल. आणि त्यावेळेस जेव्हा आपल्याला अशा वेळेस त्याचा प्लुरल बनवायचा असेल तर शेवटी काय लावतो आपण, त्याला ईएस लावतो. काय लावतो? ईएस लावतो. आलं लक्षात? सिंपल आहे. पुन्हा एकदा बघा, ज्या नाउनच्या शेवटी काय असेल, ओ असेल. बरोबर, आणि ओच्या अगोदर काय असेल, कॉन्सोनंट असेल, म्हणजेच काय, व्यंजन असेल, तर तेव्हा आपण प्लुरल बनवण्यासाठी शेवटी काय लावतो, ईएस लावतो. हे झाला सिंपल रूल. आता खाली एक्झाम्पल आहेत, एक्झाम्पलवरून अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. नेहमीप्रमाणे आपण याला सुद्धा आपण 3 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. सिंग्युलर आहे, मिनिंग आहे आणि प्लुरल आहे. बरोबर. आता बघा, बफेलो. पहिला शब्द काय आहे? बफेलो. बफेलो म्हणजे काय? म्हैस. आता बफेलो या शब्दाला जेव्हा आपल्याला काय करायचं आहे, प्लुरल करायचं आहे, म्हणजे काय, अनेक वचनी करायचं आहे, तर तेव्हा काय सांगितलं आपल्याला, काय लावायचं, शेवटी ओ असेल आणि ओच्या अगोदर काय असेल, कॉन्सोनंट असेल, तर शेवटी काय लावायचं, आपल्याला ईएस लावायचं. असं काय म्हणते आपला रूल सांगतो. आता बफेलोच्या शेवटी काय आहे? ओ आहे. ओच्या अगोदर काय आहे? यल आहे. आणि यल काय आहे? कॉन्सोनंट आहे. वॉवेल आहे का? नाही. बफेलोच्या शेवटी काय आहे? ओ आहे. ओच्या अगोदर यल आहे आणि यल काय आहे? कॉन्सोनंट आहे. आणि अशा वेळेस आपण जेव्हा त्याचा प्लुरल बनवू तर शेवटी काय लागेल, फक्त ईएस लागेल. बघा, इकडे आपण शेवटी एक म्हणजे तिसऱ्या कॉलम मध्ये बनवला बफेलो. बरोबर, शेवटी ओ आहे, ओच्या अगोदर यल आहे, तर म्हणून शेवटी काय लावला आपण, ईएस लावला. आलं लक्षात? म्हणजे बफेलो, बफेलोज. बरोबर, बफेलो झाला सिंगल म्हशीसाठी. एकापेक्षा जास्त म्हशी असतील तर मग काय, बफेलोज. सिंपल. नेक्स्ट आहे कार्गो. कार्गोच्या शेवटी काय आहे? ओ आहे. ओच्या अगोदर जी आहे. जी काय आहे? कॉन्सोनंट आहे. बरोबर. आणि आता कार्गोला काय म्हणतो मराठीमध्ये आपण, जे जहाजावरचं सामान असते ना त्याला आपण कार्गो म्हणतो. जसं की आपण ऐकलं असेल की कार्गो शिप्स वगैरे असतात. बरोबर, त्या सेन्समध्ये. आता कार्गोच्या शेवटी काय आहे? ओ आहे. ओच्या अगोदर जी आहे आणि जी काय आहे? कॉन्सोनंट आहे. आणि याला जेव्हा आपण प्लुरल बनवू तर कार्गोज काय होईल? कार्गोज. जसं की बघा, कार्गोज, CRCARGO. बरोबर. आणि शेवटी काय लावला आपण, त्याला ईएस लावला. सिंपल. नेक्स्ट आहे मँगो. मँगो म्हणजे काय? आंबा. बरोबर, सर्वांना माहित आहे, सर्वांचा आवडताच म्हणजे सर्वांचा आवडता म्हणजे फळ आहे. आलं लक्षात? जसं की बघा, आता मँगोच्या शेवटी काय आहे? ओ आहे. ओच्या अगोदर काय आहे? जी आहे. जी काय आहे? कॉन्सोनंट आहे. वावेल आहे का? नाही. काय आहे? कॉन्सोनंट आहे. आणि जेव्हा आपण याला काय करू, प्लुरल म्हणजेच काय, अनेक वचनी करू, तर तेव्हा शेवटी काय लावू, त्याला आपण ईएस लावू. आता ईएस का लावला येतं? रूल काय सांगतो, शेवटी काय असेल? ओ असेल. ओच्या अगोदर कॉन्सोनंट असेल. अशा वेळेस जेव्हा आपण त्याला प्लुरल बनवू तर तेव्हा आपण त्याला काय करायचं आहे, शेवटी त्याला ई लावायचं, ईएस लावायचं आहे. आलं लक्षात? सिंपल आहे. आता बघा, शेवटी 2 जे आपण शब्द आहेत, जसे की आता फोटो आहे. फोटो म्हणजे काय? चित्र. आता हे दोन्ही शब्द काय, तुम्हाला नेहमी सांगितलं की काय, याच्यामधला अपवाद आहे. अपवाद असा प्रत्येक गोष्टीला, तर घाबरून जायचं नाही. ज्या गोष्टी आहेत म्हणजे जे काही शब्द येतील जे अपवादात्मक असतील ते थोडीशी लक्षात ठेवायचे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. एकदा तुम्हाला त्याची सवय झाली तर ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात राहून जाईल. म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही. आता फोटो आहे. फोटोच्या शेवटी ओ आहे. ओच्या अगोदर टी आहे. बरोबर, टी सुद्धा काय आहे? कॉन्सोनंट आहे. तरी सुद्धा आपण याच्यामध्ये ईएस लावलं का? नाही. आपण काय केलं, डायरेक्ट ईएस लावलं. तर हे काय आहे? हे आहे अपवाद. आलं लक्षात? नेक्स्ट आहे मोटो. मोटो म्हणजे उद्देश. मोटोच्या शेवटी ओ आहे. ओच्या अगोदर टी आहे. टी काय आहे? कॉन्सोनंट आहे. तरी सुद्धा आपण याच्यामध्ये ईएस लावलं का? नाही. याच्यामध्ये डायरेक्ट आपण काय लावलं? ईएस लावलं. तर हे काय झाले? हे झाले त्याचे अपवाद आहेत. आलं लक्षात? सिंपल आहे. आता बघा, रूल नंबर चौथ्यातला बी. काय आहे? बी. रूल नंबर बी काय म्हणतो, ज्या नाउनच्या शेवटी काय असेल? डबल वॉवेल असेल. एक वॉवेल आहे का? नाही. डबल वॉवेल आहे. बरोबर, असं असेल आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे? प्लुरल करायचं आहे.
बरोबर. काय करायचं आहे, प्लुरल करायचं आहे, म्हणजेच काय अनेक वचनी त्याला आपल्याला बनवायचं आहे. तर अशा वेळेस शेवटी आपण त्याला फक्त काय लावतो, फक्त त्याला आपण यस लावतो. आलं लक्षात. एकदम सिंपल आहे. नेहमीप्रमाणे सिंग्युलर, मिनिंग आणि प्लुरल. जसं की आता बघा बांबू, बांबूच्या शेवटी काय आहे, डबल ओ आहे. बांबूच्या शेवटी काय आहे, डबल ओ आहे. डबल ओ काय आहे, वॉवेल्स आहे. वॉवेल्स का कोणते कोणते वॉवेल असतात, ए, ई, आय, ओ आणि यू हे काय आहेत, वॉवेल्स आहेत. आलं लक्षात. म्हणजेच बांबूच्या शेवटी काय आहे, डबल ओ आहे आणि डबल ओ काय आहे, वॉवेल आहे. तर याचं जेव्हा आपण प्लुरल बनवू तर शेवटी आपल्याला काय लावायचं आहे, फक्त यस लावायचं आहे. काय लावायचं आहे, यस लावायचं आहे. बघा प्लुरल मध्ये शेवटी आपण काय केलं, फक्त यस लावलं. नेक्स्ट आहे झू. झू म्हणजे काय, प्राणी संग्रहालय. बरोबर. झूच्या शेवटी काय आहे, डबल ओ आहे. डबल ओ म्हणजे काय आहे, ते वॉवेल्स आहेत. आलं लक्षात. आणि जेव्हा आपण याचा प्लुरल करू तर शेवटी फक्त आपल्याला काय करायचं आहे, यस लावायचं आहे. नेक्स्ट आहे ओ. बरोबर. ओ म्हणजे काय, दुःख. आता शेवटी काय आहे, ई आहे आणि ओ आहे. हे दोन्ही सुद्धा काय आहे, वॉवेल्स आहेत. बरोबर. आणि याचं जेव्हा आपण त्याचा प्लुरल करू तर शेवटी फक्त आपल्याला काय लावायचं आहे, यस लावायचं आहे. बरोबर. तर म्हणजे इथं काय होईल, ऊज होईल. आलं लक्षात. इथं बघा यस लावलेलं नाही, थोडी मिस्टेक झाली तरी चेक करून घ्या. आलं लक्षात. WOES. आलं लक्षात. ऊज म्हणजे काय, एकापेक्षा जास्त दुःख. बरोबर. नेक्स्ट आहे रेडिओ. रेडिओ म्हणजे काय, रेडिओस. बरोबर. मराठीमध्ये त्याला स्पेसिफिक शब्द आहे नाही, असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. बघा आता रेडिओ, रेडिओ शेवटी काय आहे, ओ आहे. ओच्या अगोदर काय आहे, आय आहे. बरोबर. म्हणजे ओ आणि आय दोन्ही सुद्धा काय आहेत, वॉवेल्स आहेत. आणि असं असेल म्हणजेच काय, शब्दाच्या शेवटी काय असेल, डबल वॉवेल असेल आणि जेव्हा आपण त्याला काय करू, प्लुरलच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू तर शेवटी आपल्याला काय लावायचं आहे, फक्त यस लावायचं आहे. म्हणजेच काय होईल, रेडिओज होईल. काय होईल, रेडिओज होईल. आलं लक्षात. नेक्स्ट आहे स्टुडिओ. स्टुडिओ म्हणजेच काय, स्टुडिओ. स्टुडिओला सुद्धा एखादा शब्द असेल मराठीमध्ये ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आता बघा स्टुडिओच्या शेवटी काय आहे, ओ आहे. त्याच्या अगोदर काय आहे, आय आहे. शेवटी म्हणजे आय आणि ओ हे काय आहे, डबल वॉवेल आहेत. काय आहेत, डबल वॉवेल आहेत. म्हणजेच काय, डबल स्वर आहेत ते. बरोबर. आणि असं असेल, रूल काय सांगतो आपला, शेवटी काय असेल, डबल वॉवेल असेल आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे, प्लुरल बनवायचं आहे. तर अशा वेळेस आपण काय करतो, शेवटी फक्त यस लिहितो. आलं लक्षात. जसं की स्टुडिओचा जेव्हा आपण प्लुरल फॉर्म केला, म्हणजे अनेक वचनी केला, तर काय झाला, फक्त स्टुडिओज झाला. काय झाला, स्टुडिओज झाला. नेक्स्ट आहे ट्री. ट्रीच्या शेवटी काय आहे, डबल ई आहे. म्हणजेच काय, डबल वॉवेल आहे. बरोबर. ट्री म्हणजे झाड. आणि जेव्हा आपण याचा प्लुरल करू तर काय होईल, शेवटी फक्त आपल्याला काय करावं लागेल, फक्त आपल्याला यस लावायचा. म्हणजेच काय होईल, ट्रीज होईल. काय होईल, ट्रीज होईल. आलं लक्षात. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. बरोबर. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. काय अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये ते सुद्धा लिहून सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. म्हणजेच काय, त्याच्यामुळे मला थोडंसं मोटिवेशन मिळते व्हिडिओ बनवण्यासाठी. बरोबर. आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.